नमस्कार, स्वाभिमानी न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपले स्वागत। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकू नका, मनसेचे विद्युत वितरण कंपनीला निवेदन। महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीकडून स्मार्ट प्रीपेड मीटर बसविण्याच्या निर्णयाला मनसे विद्यार्थी सेनेने विरोध दर्शविलेला असून सध्याचे पोस्टपेड मीटर कायम ठेवावीत। स्मार्ट मीटरच्या नावाखाली ग्राहकांवर कोणताही अतिरिक्त आर्थिक बोजा टाकू नये, शिवाय जबरदस्तीने मीटर बसवण्याचा प्रयत्न झाल्यास मनसे स्टाईलने आंदोलन करण्यात येईल व होणाऱ्या परिणामास राज्य विद्युत वितरण कंपनी जबाबदार राहील, असे आशयाचे निवेदन आज वीज वितरण कंपनी प्रशासनाला मनसेच्या वतीने देण्यात आले। दरम्यान यावेळी निवेदन देण्यासाठी मनसेच्या प्राचिताई कुलकर्णी, जितेंद्र बैसाने, हर्षल परदेशी, श्यामक दादाभाई यांच्यासह मनसेचे पदाधिकारी उपस्थित होते। धुळ्यामध्ये सध्या मीटर बदलण्याचं काम चालू आहे। एका विशिष्ट कंपनीचा फायदा होण्यासाठी हे मीटर बदलता आहेत। आता आम्ही त्यांना तेच विचारलं की तुम्ही मीटर का बदलता आहात, तर त्यांनी सांगितलं की नाही, तो म्हणजे रीडिंग म्हणजे घरी ऑटोमॅटिक रीडिंग इथं होईल आणि समजा जर तुमचं बिल जास्त वगैरे आलं तर आम्ही ते बदलून देऊ। अरे, आम्ही इतक्या वर्षानुवर्षाच्या कामातो तर लोकांची बिल कमी होत नाहीयेत आणि सांगतात की मग किती लोकांची तुम्ही अशी बिल करणार। आणि दुसरी गोष्ट, एखाद्या कंपनीचा फायदा होण्यासाठी तुम्ही लोकांना का भरीस पाडतायत। आणि कुणाची इच्छा नाहीये, कुठल्याही ग्राहकाची इच्छा नाही की नवीन मीटर बसवावं असं। आणि त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की बुवा तुमच्याकडनं आम्ही काहीही शुल्क घेणार नाही आहोत, शुल्क घेणार नाही, शुल्क घेणार आहेत हिडन पद्धतीने घेणार आहेत। म्हणजे कसं आहे किंवा ते कळणार नाही तुम्हाला, पण साधारणतः 12 ते 13,000 रुपये तुम्हाला वर्षाकाठी ते तुम्हाला तुमच्याकडून ते घेणार आहेत। तर त्याच्यामुळे आम्ही सांगितलेलं, मनसेकडनं आम्ही स्पष्ट सांगितलेलं आहे की धुळ्यामध्ये आम्ही कुठलंही मीटर बसू देणार नाहीत आणि जर मीटर बसलं तर मात्र आम्ही ते फेकून देऊ आणि मोठ्या प्रमाणात आम्ही जन आंदोलन उभं करू आणि आम्हाला अजिबात नाही चालणार। दुसरी गोष्ट, आत्ताच एक 80 फुटी रोडला आता जस्ट आम्ही एक किस्सा दाखवला की एका महिन्यात एका बाईचं 400 रुपये बिल आलेलं आणि दुसऱ्या महिन्यात लगेच एका महिन्यात 1,87,000 बिल आलेलं आहे। बघा काय म्हणजे कुठं चाललंय, काय चालला हा प्रकार। अतिशय अंधाधुंद कारभार चालू आहे इथला शासनाचा। तर आता आम्ही त्याचा तर निषेध करतोच, पण जर प्रकरण वेळेस ते आवरलं तर आम्ही फार मोठं आंदोलन करू।